श्री स्वामी समर्थ अध्याय 15 श्री गणेशाय नमः। अंतरी स्वामी शक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही न उरेची, सर्व कामना पुरवण, अंती दाविती सुरभुवन, जे नर करिता नामस्मरण, ते मुक्त याच देही। मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री स्वामी समर्थ, ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयांशी, शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती, सदा अरण्यात वस्ती एकांत सडी समर्थ, परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती जन हस्ती तयाते। त्यावेळी मंगळवेड्यात बसप्पा तेरी राहत, दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची, तो एके दिनी फिरत फिरत सहज वनमाजी जात, तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज, कंटकशय्या करोन ते वर केले शयन, ऐसे नवल देखोन लोटांगण घाली तसे, अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पाहावे। स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडणी स्तविता झाला बहुत प्रकारे, पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती, वरदस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे। बसप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासूनी, राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे। मग बसप्पाची कांता ऐकून आईशी वार्ता, करीत असे अकांता म्हणे घर बुडाले, बसप्पा येता ग्रहासी दृष्टोत्तर बोलेता असी, म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले, परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त, जन अपवादान भीत नसे चाट कोणाची। एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात घोर तम दाटले, चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी, दोन प्रहर होता रजनी, समर्थ उठूनी चालले पुढे जाता समर्थ, बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती, परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची, तो समर्थे केले नवल, प्रगट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ तेचे अग्निसमान, पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला सर्पसमूह चोहूकडे, वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय, पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी, तो तयाशी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी, जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ, बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी, गुंडाळूनी सर्पात्वरित सत्वर उचलून या घेत, तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले, तेथून या परतले सत्वर ग्रामामाजी आले, बसप्पा सहित बसले समर्थ एका देवळी, तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत, तव त्यात स्वर्ण दिसत सर्प गुप्त झाला, ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी, माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नैनी वाहती, त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर, सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे, असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे, इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक परिसोत पंचदशाध्याय गोढा, श्री स्वामी चरणार्पणमस्तु, श्री रस्तु शुभम भवतु।